चला नमस्कार। आज आपण MSG गुरु नोट्सच्या माध्यमातून चालू घडामोडी संदर्भात अभ्यास करणार आहे। आता चालू घडामोडीमध्ये जे विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा काही खेळाडू संदर्भातच ह्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। बघा, अधिक न वेळ घालवता आपण त्या खेळाडू संदर्भात माहिती ह्या ठिकाणी अभ्यासणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच ह्या ठिकाणी बघा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही एक्झाममध्ये ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे। चला, जे चालू घडामोडी आहेत ते चालू घडामोडीमधील जी पहिली खेळाडू आहे त्या खेळाडूचं नाव आहे मनू भाकर। आता बघा, मनू भाकर या महिला खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत। आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जे खेळाडू आहेत आणि त्यांनी जी कामगिरी केलेली आहे त्या संदर्भात नेहमीच परीक्षेला हे प्रश्न विचारले जातात। आता मनू भाकर या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे असं त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। त्यानंतर दुसरं आहे 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक हे जिंकले होते। 2018च्या ISSFच्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 2 सुवर्ण पदकेही तिने जिंकली होती। आता तिला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत तर पहिला आहे अर्जुन पुरस्कार 2020, खेलरत्न पुरस्कार 2025, स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर फिमेल 2025 हे पुरस्कार तिला मिळालेले आहेत। त्यानंतर पुढचे खेळाडू आहे नीरज चोप्रा। आता बघा, नीरज चोप्रा हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे। त्यानंतर पुढे 2020 टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्ण पदक हे जिंकले होते। नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे। बघा, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल, पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू कोणता आहे तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे नीरज चोप्रा। त्यानंतर पुढे बघा, दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकमध्ये 87.43 मीटरचा राष्ट्रीय उच्चांकही स्थापित केला आहे। त्यानंतर त्याला जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते त्यामध्ये पहिला आहे 2018मध्ये भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्कार देण्यात आला आहे। 2021मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे। 2022मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे। म्हणजे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि जे एक्झामला विचारले जातील अशाच प्रश्नासंदर्भात आपण ह्या ठिकाणी त्यांची माहिती ही घेतली आहे। पुढचा जो खेळाडू आहे हा बुद्धिबळ संदर्भात आहे, गुगेस डी। त्याचं नाव आहे डोमा राजू गुगेस। हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे। आता त्यामध्ये पहिलं बघा, डी गुगेस हा इतिहासातील तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे, ज्याला फिडेने मार्च 2019मध्ये ग्रँडमास्टर हे पद दिले होते। आता असं जर विचारलं का ग्रँडमास्टर हे पद कोण देतं आणि कधी दिलेलं आहे तर हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे, कोणामार्फत? फिडेमार्फत। त्यानंतर पुढचं आहे बुद्धिबळ या खेळामध्ये ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे। ग्रँडमास्टर ही सर्वोच्च पदवी फिडेमार्फत दिली जाते। पुढचं आहे एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर 2500 किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग मिळवल्यास त्याला ग्रँडमास्टर ही पदवी मिळते। म्हणजे बुद्धिबळामध्ये ग्रँडमास्टर आतापर्यंत आपण नाव ऐकून होतो, परंतु ग्रँडमास्टर हे नाव का दिलं जातं, कोणाला दिलं जातं आणि कसं दिलं जातं त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती दिलेली आहे। खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या आणि योग्य पद्धतीने ते मुद्दे पण लक्षात घेणं गरजेचं आहे। पुढे आहे
एकदा ग्रँडमास्टर ही पदवी मिळाल्यानंतर ती परत घेतली जात नाही. पुढे आहे ग्रँडमास्टर मिळवल्यानंतर खेळाडूचे रेटिंग 2500 पेक्षा कमी झाले तरीही काढून घेतली जात नाही. म्हणजे ग्रँडमास्टर ही जी आहे पदवी ही तुमचे 2500 पेक्षा कमी जरी गुण झाले तर सुद्धा काढून घेतली जात नाही एकदा दिल्यानंतर. पुढे आहे 2750 गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा सर्वात लहान खेळाडू डी गुगेस ठरलेला आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या 16व्या वर्षी त्याने तत्कालीन जगजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा सर्वात लहान खेळाडू बनण्याचा विक्रम केला आहे. डी गुगेस यंगेस्ट ग्रँडमास्टर हा फेब्रुवारी 2025 मध्ये झाला आहे. त्यानंतर यंगेस्ट अँड 18th वर्ल्ड चेस चॅम्पियनमध्ये तो यंगेस्ट ग्रँडमास्टर ठरलेला आहे. त्याला पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे यामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत हे सगळे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही योग्य परत रिव्हिजन करून त्या मुद्द्याला हायलाईट करणं गरजेचं आहे जेणेकरून परीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होईल.